तर ईव्हीएम असेपर्यंत मी निवडणुकीला उभा राहणार नाही अशी भूमिका उत्तम जानकरांनी घेतली आहे। ईव्हीएमच्या माध्यमातून मी कधीही मतदान करणार नाही असं जानकरांनी म्हटलंय। राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर यांनी ही एक मोठी घोषणा केली आहे। ईव्हीएम विरोधात आवाज उठवल्यानं अनेक खासदारांनी माझं कौतुक केलं असल्याचं जानकर म्हणाले। शिरसचे नूतन आमदार उत्तम जानकर यांनी ईव्हीएमच्या विरोधामध्ये आता आवाज उठवला आणि लवकरच ते सुप्रीम कोर्टामध्ये देखील जाणार आहेत। काय वकिलांबरोबर चर्चा झाली आणि कशा पद्धतीने आपले नियोजन असणार आहे? या सगळ्या म्हणजे ईव्हीएमच्या या प्रकारामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये 1,10,000 एवढं मतदानाची हेराफेरी झालेली आहे। पहिल्यांदा आम्ही निवडणूक इलेक्शन कमिशन ऑफ कधी जाणार दिल्लीकडे जाणार आहे। आता हे सगळ्यांना सांगितलेलं आहे, 1 आठवडाभराचा वेळ लागेल आणि जर इलेक्शन कमिशननं नाही केलं तर मात्र आम्ही सगळे मिळून सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहोत। आणि जर आम्हाला दोन्ही पातळीवरती न्याय नाही मिळाला त्या बाजूला तर आम्ही दुसरा राहुल गांधीच्या माध्यमातून या देशामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही राज्यातली एक निवडणूक तरी बॅलेट पेपरवर घेतलीच पाहिजे। आपण लोकांचं मत आहे की आमचं मत आहे, लोक त्या ठिकाणी निवडणूक आयोगाकडे जाणार आहेत की आमचं मत हे गेलंय कुठं हे आम्हाला दाखवून द्या। आणि नक्की त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला समोर यावं लागेल आणि त्या ठिकाणी हिची पडताळणी करून द्यावी लागेल। आणि पडताळणी जर नाही करून दिली तर मात्र यापुढे आयुष्यात मी ईव्हीएमवर कधी मत करणार नाही आणि ईव्हीएमच्या माध्यमातून निवडणुकीलाही कधी उभा राहणार नाही। वेळापूर्वून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9।